टीव्ही सत्यमेव व्रतम। सुरुवातीलाच आपल्या मार्फत महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला महाराष्ट्रातील देशातील सर्व नागरिकांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपण सारेजण महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतो। एकतऱ्हेची प्रेरणा सर्वांना मिळत असते, त्यामुळे त्या दिनाच्या माझ्या आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत। आज नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रमुख सहकार्यांनी, पालघर जिल्ह्यातील 6 जिल्हा परिषद सदस्य, वेगवेगळ्या तालुका आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी, भिवंडी, शहापूर या परिसरातील अनेक सहकार्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। नामदार नरहरी झिरवाळ, आमदार दौलत दरोडा, आमदार हिरामण खोसकर, म्हणजे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, सूरज चव्हाण आदी जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद ठाकूर, गोंधळी, रंजन ठाकरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज फार मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षांतील सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे। सर, आज एका व्यक्तीने मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा जाळीवर देखील आंदोलन केलेलं आहे। खरं तर महिना झालाय की कडेकोट सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे असं म्हणणे होतं। पुन्हा एका व्यक्तीने आज त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सुरक्षेवर मंत्रालयाची सुरक्षा अतिशय व्यवस्थितपणाने त्या ठिकाणी आहेच। त्याचबरोबर ती अभ्यागतांना येण्याच्या दृष्टीकोनातून काही नियम सुद्धा त्या ठिकाणी केले। पण शेवटी राज्याच्या कानाकोपऱ्यात येऊन ज्यावेळेला राजधानीमध्ये मुंबईमध्ये नागरिक येत असतात, मंत्रालयामध्ये असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री असतील, त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा खूप मोठी असते। अशा वेळेला जी घटना घडली ती दुर्दैवी आहे। खरं ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्या भावना काय, नेमका कुठला प्रश्न काय, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। पण मंत्रालय हे संबंध महाराष्ट्रातील जनतेचं एक महत्वाचं असं प्रशासकीय केंद्र आहे, अपेक्षांचा पूर्तता करणारं केंद्र आहे। अशा वेळेला या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्या पाहिजेत अशी माझी भूमिका आहे। कृषी मंत्रालय वाऱ्यावर पडलेलं पाहायला मिळत नाही। 3-4 कॅबिनेट बैठका झाल्या, कृषी मंत्री उपस्थित राहत नाही। माझ्या माहितीप्रमाणे आजच कदाचित नसावेत। नाही, 3-4 तुम्ही कृषी मंत्री म्हणजे मी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहे, त्यामुळे आपल्याला जे माहित नसते ते आपण बोला, पण आपण चुकीचं म्हणून उपयोग काय त्याचं होणार नाही। एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो। धनंजय मुंडे मागच्या आणि आजच्या बैठकीला उपस्थित नाहीत, 2च बैठकीला। याचं कारण त्यांनी स्वतः ट्विट करून त्यांच्या प्रकृतीच्या आजाराबद्दल त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। डॉक्टरांशी सुद्धा मी स्वतः चर्चा केलेली आहे। त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला वैद्यकीय कारणास्तव दिला गेलेला आहे, त्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित नाहीत। त्याच्यामुळे कुठलाही विभाग कधीही वाऱ्यावरती सोडला गेलेला नाही। सर, जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट झालेली आहे। सातत्याने जयंत पाटील हे महायुतीमध्ये येणार, भाजपमध्ये येणार अशी सातत्याने चर्चा होत असतानाच ही एक सूचक असं संदेश देऊन जातो। मला माहित नाही या बाबतीतला नेमका काय भेटीमागचं कारण आहे, ते दोन्ही सांगू शकतील। एकतर बावनकुळे साहेब सुद्धा बोलू शकतील, जयंतराव सुद्धा बोलू शकतील। पण जयंतराव सुद्धा गेले 7 वेळेला विधानसभेवरती निवडून आलेत, मंत्रिमंडळामध्ये ते राहिलेले आहेत। काही कामांच्या निमित्ताने सुद्धा भेट असू शकेल, मला माहित नाही नेमकी काय कारणासाठी भेट आहे। बाकी निर्णय कुठला राजकीय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे। नाही, तशा पद्धतीची चर्चाच कुठे नसेल तर विनाकारण कुठल्याही राजकीय व्यक्तीची त्या निमित्ताने बदनामी होत असते। ज्या वेळेला जयंतरावांच्या मनामध्ये एखाद्या पक्षाच्या बद्दलचा पक्षप्रवेशाची भावना असेल, ते इतके राज्याच्या राजकारणामध्ये मुरब्बी आहेत, ते त्या ठिकाणी प्रकाश टाकू शकतील। कोणाच्या भेटीमुळे कोणीतरी राजकीय प्रवेश करेल असं म्हणणं दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय होऊ शकेल। शेवटी त्यांचा निर्णय जो असेल तो स्वागतार्थ असेल। सर, आधीच चर्चेत असलेला BA-BS चा मुद्दा हा माणिकराव कोकाटे यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी वाढीस लागलेला आहे आणि त्याच्यावरून कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली आहे की हा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो। शेवटी एक प्रशासकीय बाब आहे।
आणि मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ते वस्तुस्थिती खरी आहे की कुठल्याही मंत्री महोदयांना त्यांचे खाजगी सचिव किंवा त्यांच्या कार्यालयीन स्टाफ नेमायचा असेल तर त्याची अंतिम मान्यता मुख्यमंत्र्यांचीच असते. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले किंवा जे विधान केलंय ते योग्यच आहे. माणिकरावने विधान कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये केले मला माहीत नाही. ते सुद्धा आज आणि काल न्यायालयीन कामकाजामध्ये व्यस्त त्या ठिकाणी होते. एकदा माझी भेट झाल्यावर मी नक्की त्या बाबतीमध्ये बोलेन, परंतु ही शेवटी प्रशासकीय बाब आहे, मंत्रिमंडळाच्या अंतर्गत आहे, त्यामुळे या विषयावरती काय अधिक बोलण्याचं काही स्थिती नाही. माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य जे आहे राज्याच्या राजकारणात गाजतात आहे. त्यांनी मध्यंतरीच एक वक्तव्य केलेलं होतं की कोणत्याही योजनांमध्ये 4-5% भ्रष्टाचार होतो म्हणून, आणि त्याच्यानंतर ते मंत्री OSD नेमण्याचे अधिकार आमच्याकडे नाही आहेत, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दम घालली अशा पद्धतीने वक्तव्य त्यांच्याकडे. नाही, आता मला असं वाटतं मी एवढा खुलासा केल्यानंतर तो विषय संपलेला आहे. यापेक्षा तर अधिक या बाबतीमध्ये काय वक्तव्य करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे या दोघांच्याही राजीनाम्याच्या सातत्याने मागण्यात आल्या. या संदर्भात बोलताना काल शरद पवार माध्यमांशी बोलत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की दोघांमध्ये कुठेही नैतिकता आहे असं दिसत नाहीये. आदरणीय पवार साहेब या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे साहेबांच्या कुठल्याही वक्तव्यावरती आम्ही एक वेगळी भूमिका घेतल्यापासून मी कधी माझं मत त्या ठिकाणी प्रदर्शित केलेलं नाही. या विषयावरती मी अधिक काही बोलणार नाही. परंतु राज्याच्या राजकारणामध्ये मी सुद्धा दीर्घकाळ सरकारमध्ये सुद्धा काम केलंय. अनेक वर्ष एक पदाधिकारी या नात्याने राज्यभरामध्ये मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आरोप झालेल्या सर्वांनीच त्या त्या कालावधीमध्ये राजीनामे दिले असतील असं काही मला वाटत नाही. परंतु शेवटी साहेब आहेत, साहेबांचं मत मांडण्याचा साहेबांचा हा गेले 60 वर्षाच्या त्यांच्या परिश्रमातून त्यांचा तो अधिकार आहे. सर, आगामीमध्ये एक घटना घडली मालवणमध्ये का भारत पाकिस्तान मॅच होणार, एक व्यक्तीनं पाकिस्तानला सपोर्ट करणार